बीपी सारबे सलया महेंद्र याचे बघा त्यांची नावं घेतली आपण सामन्याकडे बोलणार आहोत. महेंद्र मडवी त्याचबरोबर राजू भोईर मग आमचे एकनाथदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. आज पाहुण्यांची खूप गर्दी होणार आहे. चला सामन्याकडे वळूया. आता मात्र समालोचक जोडले जातील आमचे मित्र साई पाटील आहेत, साई राजे आहेत, त्यांच्या समवेत साई पाटील तुर्बे यांच्याकडे बोलूया. ओ टू साई. यस, थँक्यू महागुरु. पाहुण्यांची रेलचल खरं तर मान्यवर सातत्यानं पाहायला मिळतात. आयोजकांवरती असलेलं हे प्रेम आपण पाहू शकता. पुन्हा सर्व प्रेक्षक वर्गाचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूनं नवीन वसात रोहिंजन संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात होम ग्राउंडवरती खेळताना गावदेवी पिसारवेला आपण पाहू शकाल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय पवार मॅन इन फॉर्म आणि साथीनं सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक गोलंदाज पवन गायकवाडचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. नवोदित संघ ह्या वर्षामध्ये अतिशय चांगली या संघाची बांधणी आपण पाहतोय. तो नवीन वसात संघ साई 11 नवीन वसात पहिला चेंडू होम ग्राउंडवरती खेळताना टीम पिसारवेला आपण पाहू शकाल. भरपूर सारे त्यांचे चाहते सध्याच्या घडीला क्रीडांगणाच्या चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हे दोन्ही संघ ह्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, स्ट्रायकिंग एंडवरती विजय पवार आणि साथीनं सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पवन गायकवाड सुरुवात तर चांगली झाली पवनकडनं. ऑलराऊंडर आहेत. फुलोर लेनचा चेंडू विजय सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं इतकं सोपं काम नाहीये. कारण की ह्या हंगामामध्ये सुरुवातीलाच उसाट्याच्या मैदानावरती मालेकावीरचा तो मानकरी ठरला होता आणि या हंगामामध्ये अतिशय दमदार फलंदाजी त्याची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या समोर एक नवोदित गोलंदाज पवन गायकवाडला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटचा हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुपर जल वाटक कॅच शून्यावरती मात्र बाद होताना पहिला धक्का टीम पिसारवेला. गोल्डन विकेट विजय पवार बॅक टू द डेग आउट. तरी ते साई 11 नवीन वसाहत रोंजन क्रिकेट संघ शतरक्षण करतो आणि त्या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून क्रिकेटचा आनंद घेतात अमित पाटील रोंजन आणि एक आदर्श क्रिकेटर चिनू पाटील यांच्या वतीने इथे साई 11 नवीन वसाहत रोंजन क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही शिलेदारांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर महागुरु ह्या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी 2024-25 मध्ये केली आहे. कारण की ह्या संघाचा खेळ ह्या वर्षी अतिशय चांगला बहरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की मोठमोठ्या संघांना नेहमीच परास्त करण्याची ताकद ह्या हंगामामध्ये ह्या संघानं दाखवली आहे. कारण की ह्या हंगामामध्ये मी पाहिलं होतं दैसर सारख्या बलाढ्य संघाला या संघाने परास्त केलं. त्यानंतर सतरंगी हेडुटणे संघ या संघाला देखील नवीन वसाहत रोहिंजन संघानं परास्त केलं होतं. हा असा दमदार संघ. इथे फटका लाजवाब आहे. येता क्षणी बॅटचा फेस ओपन केला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमारेषा पार. मंगेश म्हात्रेचा ब्रँडेड चौकार. इथे पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू आणि सक्षम नगरसेवक आदरणीय आहे हरेश शेठ केनी साहेब पेठाली त्यांच्या समेत नगरसेवक रविकांत दादा माते साहेबांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समेत महेश दादा या आपले मनपूर्वक स्वागत. फलंदाजाने षटकाराने स्वागत केलेलं आहे. पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक हरेश शेठ केनी साहेब आणि नगरसेवक रविकांतदादा म्हात्रे साहेबांचं दमदार स्वागत षटकाराने नीती केलेलं आहे. आणि दमदार स्वागत आपण पाहतोय सन्माननीय कमलाकर शेठ कांबळे यांचं देखील शुभ आगमन. के कांबळे यांना आपण पाहू शकाल. यांची नुकतीच एंट्री आपल्याला सध्या घडीला पाहायला मिळतंय. त्यांचं स्वागत केलं मंगेश म्हात्रेनं. आक्रमकतेसोबत टेम्परामेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इथे मिसफील्ड झाली आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि +1 5 धावा ह्या बॉलवरती आणि ह्या धावा देखील ऍड होतील त्या फलंदाज मंगेशच्या खात्यामध्ये.
तर विक्रांत पाटील वाकलन यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर आणि पिसारेबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व के के कांबळे यांचं आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आपलेही स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म मंगेश म्हात्रे जसा दाखल झाला आणि येता क्षणी त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय घाडगे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी, परंतु विजय पवार बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता पसरली होती प्रेक्षकांमध्ये. होम ग्राउंडवरती भरपूर प्रेक्षक आहेत पिसारवेचे, परंतु तो बाद झाल्यानंतर मोर्चा मंगेशनं सांभाळलाय आणि येता क्षणी चौकार षटकार पाहिला आणि थोडीशी मिसफील्ड प्रेशर देखील आपण पाहिलं नवीन वसाहत संघाच्या वरती आणि त्याचा फायदा टीम गावदेवी पिसार वेळा मिळत असताना. प्रत्येक षटकारासाठी सागर पाटीलला अनिल म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर हे खऱ्या अर्थाने पारितोषिक आहे. प्रति षटकारासाठी हे पारितोषिक आपण पाहतोय सागरसाठी. स्पीडअप यस. आज वेळेची मर्यादा आहे. मान्यवर येतात, त्यांचा देखील सन्मान करावा लागतो, परंतु वेळ देखील महत्वाची असेल. इथे फटका अप्रतिम आहे. अप्परकटचा हा फटका क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये मंगेश म्हात्रे आक्रमक झालाय. त्याच्या बॅटमधनं आणखीन एक अफलातून चौकार. थँक्यू डीजे. यस, डीजे देखील आता रंगात आलाय. मॅच जशी रंगात येईल तसा डीजे देखील आमचा रंगात येतो, हे शंकाच नाही आहे. कारण की बघा, प्रत्येक षटकारासाठी गावदेवी पिसारबे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि उद्योजक रमेश म्हात्रे साहेब पिसारबे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज. हा बॅटिंग चालू आहे, सोबत आक्रमकता आणि तंत्र ह्या गोष्टीचा संगम मंगेश मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागील वर्षापासून अतिशय चांगला खेळ टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये मंगेश म्हात्रेचा पाहायला मिळतोय. ॲज अ ओपनर तो खूप सक्षम फलंदाजी करतो, परंतु आज वन डाऊन साठी तो मैदानाच्या आतमध्ये रणनीतीमध्ये काहीसा परिवर्तन गावदेवी पिसारवे करत असताना चांगला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचं होतं, परंतु पंच दर्शवतात की हा लेगस्टिक सोडून जाणारा बॉल आहे आणि व्हाईट बॉल पंचांकडनं घोषित करण्यात आलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मंगेश म्हात्रे 5 बॉल 20 वरती खेळतोय. सोबत सागर आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळाल्या नाहीत. दरम्यान हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अक्षयचा. अक्षय देखील एक गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. गोलंदाज फलंदाज नेहमीच त्यानं नेहमी चांगली केली आहे, परंतु आज त्याच्यासमोर आव्हान कडवं आहे. होमग्राउंडवरती रोखणं पिसारवे संघाच्या ह्या मार्गस्थ फलंदाजांना इतकं सोपं नसेल. फटका चांगला आहे, आडव्या बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला फील्ड होईल, तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल. पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते जरूर चांगली, कारण की लवकर विजय बाद झाला आणि त्यानंतर मात्र 22 धावसंख्येची ही बहुमूल्य भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी सागर आणि मंगेश मध्ये, ज्यामध्ये मोलाचा वाटा सध्या तरी मंगेश म्हात्रेचा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा अक्षय घाडगे. आतापर्यंत चांगला प्रयत्न त्याचा चालू आहे. 4 चेंडू आणि 7 धावा त्यानं खर्च केल्यात. ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहतो. रिंगणाच्या आतमध्ये अगदी जीव तोडून प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, कारण की ही मोठी स्पर्धा आहे आणि ही जिंकायची असेल तर एफर्ट हा द्यावाच लागेल आणि तो 100% कमिटमेंट 100% एफर्ट आपल्याला आता जरूर पाहायला मिळते. ती साई 11 नवीन वसाहत रोहिंजन या संघाच्या माध्यमातून. अंतिम बॉल प्रहार करायचा होता, लाईन मिस केली. डॉट बॉलने ह्या षटकाची झाली सांगता 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात ताबडतोड सुरुवात पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अक्षय घाडगेचं या ठिकाणी कमबॅक आपण पाहिलं. त्या षटकामध्ये धावा 8 खर्च झाल्या. एकंदरीत 2 षटकाखेरीज 1 गडी बाद धावा धावपळकरती पाहायला मिळतात, त्यात 23 धावा. प्रत्येक षटकारासाठी प्रमोद शेठ पाटील सुंदर बैलाचे मालक आहेत, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे.
हा झेल या ठिकाणी सुरेख झेल पकडलाय आणि या झेलला खेळ संपलाय. तो मंगेशचा मोठा धक्का दुसरा टीम पिसारवेला, कारण की आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मात्र माघारी परतताना तर पाहायला इथे मिळतायत. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब कोपरा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेकरिता आगमन झालेलं आहे. आपला मी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. आलेल्या तमाम आमच्या मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. ह्या अगोदर पापडीचा पाडा संघ सृष्टीलोन पापडीचा पाडा संघ खेळत होता, तर त्यांच्या एका प्रतिनिधीची बॅट इथे हरवली आहे. ज्या कुणा प्रेक्षकाला कुणाला मिळाली असेल तर प्लीज आपण ती कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच आणायची आहे. एखाद्या खेळाडूची बॅट प्रिय असते, आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये यष्ट्या चेंडू आणि बॅट हे पूजनीय वस्तू आहेत आणि ज्या कुणाला ती बॅट मिळाली असेल, कारण की प्रत्येकाची फेवरेट बॅट असते, तर प्लीज प्रेक्षकांना विनंती कुणाला मिळाली असेल ती लगेच घेऊन यायची आहे. नाव बॅक टू क्रिकेट. बोलूया मैदानाच्या आतमध्ये दोन ज्या फलंदाजांवरती जास्त दारोमदार होता ते दोघे आता बाद झालेत. आता नवीन फलंदाज धनेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, फटका फसला, डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज, बिग विकेट. तिसरा धक्का, धनेश म्हात्रे आल्या पावली त्याला लगेच मैदान सोडावं लागतं. शून्यावरती मात्र तो माघारी परतलाय. 23 या आकड्यावरती धक्का तिसरा. क्या बात आहे डीजे. खरं तर क्रिकेट आणि त्यासोबत एकनाथजी माली यांची गीत संगीत ही एक वेगळी मेजवानी, आणि ते मेजवानी आता सध्याच्या घडीला घडवून आणत असताना आमचे डीजे संडी. नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे, एक जुनियर ऑलराऊंडर, नेहमीच गोलंदाजी फलंदाजी अगदी बहरदार आपल्याला या खेळाडूची पाहायला मिळते. आज खरं तर इनॅक्शन मध्ये तो उतरलाय, परंतु भरपूर जबाबदारी स्पर्धेची त्याच्या खांद्यावरती. सोबतच आपण धनेशला पाहिलं, त्यानंतर विजय पवारला आपण पाहिलं, लक्ष्मण पाटील असतील, इथे देखील स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू फील्ड होईल गली रिजनला, रिंगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं झालं विणलंय शतक्षणाचं, अगदी त्या प्रकारची गोलंदाजी लिलिया हाताळत असताना नवीन वसाहत रोहिंजनचे हे खंदे गोलंदाज पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण पाहिलं 15 धावा पवन गायकवाडनं खर्च केल्या असल्या तरी देखील त्याच्यावरती पुन्हा विश्वास टाकला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला आणलं आणि एका क्षणी त्यानं 2 चेंडू 2 सफलता मिळवून दिल्या. हा विश्वास असतो खरं तर एखाद्या खेळाडूवरती. एखाद्या खेळाडूला बॅक करणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना सायलिवन रोहिंजन संघ इथे देखील प्रहार करायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सुपर कमबॅक. ज्या पद्धतीनं अपेक्षा होती पवनकडनं या षटकामध्ये, अगदी अपेक्षालायक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये देखील यस, 4 व्हीलर ची चावी सापडली आहे, तर ज्या कुणा प्रेक्षकाची असेल तर घेऊन जायची आहे. 3747 गाडी क्रमांक CN 3747 ह्या गाडीच्या साईटला ती चावी मिळाली होती, तर जर कदाचित त्याच गाडीची असेल तर या आपण ती चावी घेऊन ओळख पटवून चावी घेऊन जायचं आहे. इथे आडव्या बॅटनं प्रहार तर केला, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्यात येईल. आता मात्र ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते साई11 नवीन वसाहत रोहिंजनच्या माध्यमातून, कारण की सुरुवातीला थोडेसे खंडे शोल्डर डाऊन झाले होते जेव्हा अतिरिक्त जो एक चौकार ओव्हर थ्रोच्या माध्यमातून त्यांच्याकडनं खर्च झाला होता. त्यानंतर गाडी पटरीवरती आले असं म्हणू शकतो आपण, कारण की गोलंदाजीमध्ये आता भेदकता पाहायला मिळते. याचं कारण की आघाडीचे जे फलंदाज होते ते बाद झालेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर शैलेश आणि साथीनं सलामीर फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे, परंतु त्याच्या बॅटमधनं मोठे फटके कधी येतील याची प्रतीक्षा केली जाते. अनिल म्हात्रे यांनी प्रत्येक षटकारासाठी त्याला 1000 रुपये लावलेत, परंतु अजूनपर्यंत मोठा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत नाही आहे. तर म्हणजे ते धावा नक्कीच 2 कंप्लीट केलेत आणि षटक देखील कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला, परंतु हे वाजवी षटक राहिलं ते. चला, इथे मान्यवरांची खूप गर्दी होणार आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान इथे करूया. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय हरेश शेठ केनी साहेब पेठाली, त्यांच्या समवेत नगरसेवक
रविकांतदादा म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर इथे सन्माननीय महेश पोरजी या त्रिवेणी संगमचा सन्मान इथे केला जाईल. या अरे दादा यायचे आपण या सामना सुरू असताना मात्र इथे सन्मान का करावा लागेल, कारण आता प्रेक्षकांची सन्मान्य माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे, उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांचं निमंत्रण स्वीकारून सर्व आमच्या पिसारवे गावातील ग्रामस्थांचं निमंत्रण स्वीकारून आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात. सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. लगेचच सामन्याकडेही बोलणार आहोत. चला इथे सन्माननीय हरेश शेठ केनी साहेब विद्यमान नगरसेवक या प्रभागासाठी ज्याने खऱ्या अर्थाने निधी सातत्याने पाठपुरावा करून निधी आणण्याचं काम केलं. चला इथे करण हरेश शेठ केनी साहेबांना एका कार्यक्रमासाठी बेलेवर जाणे मित्रांनो दिलगिरी आम्ही व्यक्त करू, सन्मान करतो सामना सुरू असताना. तर सन्माननीय हरेश शेठ केनी साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका एक जबरदस्त संघटन कौशल्य आणि उत्कृष्ट वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे. त्यानंतर नगरसेवक रविकांतदादा म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. भरपूर सारे मान्यवर येतात आणि त्यांचं आगत स्वागत आम्हाला मध्यवर्ती करावा लागतो. प्रेक्षक वर्गाची जरूर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी मॅच पाहतात ना, तर त्यांच्यासाठी- पनवेल महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक आदरणीय रविकांतदादा म्हात्रे साहेब खुटारी यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. महेंद्र पोरजी या आपल्या सन्मानित केलं जाईल. ओटो आता कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स. आयोजनकर्त्यांवरती असलेलं प्रेम आहे. मान्यवर सातत्यानं मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक रविकांतजी म्हात्रे आणि हरीशदादा खेणी आपल्याला पाहायला मिळतात. समवेतच आमचे मित्र महेश पोरजी धानसरगावचे हे देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन कडू पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये येत असताना भरपूर वर्षाचा अनुभव या गोलंदाजच्या पाठीशी आपण पाहतोय. खरं तर आपल्या फिरकीच्या तालावरती अनेक खेळाडूंना ज्यानं नाचवलंय, बांधून ठेवलंय असा गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कारण की रायगडामध्ये जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाजांचा नावोल्लेख होतो त्यामध्ये सचिन कडूचं नाव नक्कीच त्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि तोच गोलंदाज सध्याच्या घडीला अनुभव पणाला लावून गोलंदाजी करत असताना खाय चेंडू अगदी वलन देत असताना आपण टीव्ही स्क्रीनवरती देखील पाहतोय. आमच्या समोर देखील ह्या ठिकाणी सध्याच्या घडीला जरूर मॉनिटर देण्यात आलाय, तिथे देखील दर्शवतायत की कशा पद्धतीने चेंडू फिरवतोय. इथे देखील अपील केली होती परंतु पंच तटस्थ आहेत. पंचांचं देखील अचूक लक्ष. षटकार हॅट्रिक साठी अनिल म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये आहेत. राजकुमार आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. 28 धावा. खरं तर बॅटिंगसाठी हा संघ ओळखला जातो, परंतु आज हवी तशी फलंदाजी होमग्राऊंडवरती झाली नाही ते टीम पिसारवेच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे देखील जाग्यावरती शांत ठेवलाय आणि काय गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर सचिनसाठी वन्स अगेन टाळ्या जोरदार व्हायला हव्यात. 1 धाव फक्त खर्च केली आपल्या षटकामध्ये आणि एक बहुमूल्य विकेट त्यानं टिपला. एकंदर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा धावपळकावरती फक्त आणि फक्त 29 धावा. यस, प्रमोद पाटील यांच्याकडनं षटकारासाठी, यस प्रमोद पाटील यांच्याकडनं षटकारासाठी 1,000 आणि रिव्हर्स जर षटकार टोकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. यस, उत्कृष्ट आचारी वर्ग आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खाल देखील लज्जतदार जेवण आपल्याला पाहायला मिळाले होते. आमचे विनोददादा दवणे असतील, सुनील पाटील असतील, तदनंतर लक्ष्मणदादा पाटील यांना आपण देखील पाहतो, नारायणदादा म्हात्रे असतील, अनेक सारे आचार्य जिथे कार्यरत आहेत. खरं तर त्यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आहे. पडद्याच्या पाठीमागे जे खऱ्या अर्थानं मेहनत करतात आणि ही स्पर्धा सफल करण्यासाठी त्यांचं देखील योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकामध्ये फक्त 29. अंतिम षटक फुल लेनचा चेंडू प्रहार करायचा होता. पंचांचं बोट आकाशाकडे अगदी समोर गवसला फलंदाज. LBWच्या माध्यमातून राजकुमार देखील बॅक टू द डगआउट. बघा आमच्या उजव्या बाजूच्या सेक्शन मध्ये ज्यांनी 2 व्हीलर्स गाड्या पार केलेल्या आहेत आणि ज्यांच्या आमच्या ऑर्गनायझर कमिटी आणि मान्यवरांच्या व्यतिरिक्त ज्यांनी गाड्या पार केलेल्या आहेत, कृपया आमच्या ऑर्गनायझर कमिटीने तुम्हाला सूचित केलेले आहेत समोर कोणीही गाड्या पार करू नका, कारण आता
मान्यवरांची खूप मोठी खऱ्या अर्थाने इथे गर्दी होणार आहे. हो टू कमेंट्री बॉक्स साई पाटील यांच्याकडे बोलूया. खरं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. पार्किंगसाठी देखील उद्याच्या दिवसामध्ये खरं तर जागा पुरणार नाही महागुरु, आणि बऱ्याचशा गोष्टी मिळतात देखील. आता कुणाचा तरी फास्टॅग देखील इथे मिळालाय, एक गाडीची चावी देखील मिळाली आहे आणि एकाची बॅट हरवली आहे. अशा किती गोष्टी घडतील काय सांगता येत नाही आहे, कारण की स्पर्धा मोठी आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक, मोठ्या संख्येनं मान्यवर देखील पाहायला मिळतील. आणि उद्या यायला विसरू नका, खास तर उद्या एक मेजवानी. खरं तर जे क्रिकेटचे दर्जित चाहते आहेत त्याच्यासाठी उद्या बिग शो, रायगड ठाणे असा बिग शो उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आडवा बॅटनं खेळायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. राकेश पाटील दाखल झालाय, परंतु पंचाचा इशारा. आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि 30 धावा. आणि या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ साठी आपण पाहतो दररोज स्पायसिकल सायकल देण्यात येते आणि बच्चा पार्टी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. अंतिम षटक, फटका चांगला आहे मिडॉन मधनं डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं प्रयत्न राकेशनं केला, परंतु नकार सागर पाटीलचा आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळत असताना सध्याच्या घडीला आपण सुमित खंडागलेला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धावा आल्या होत्या, त्यानंतर ज्या प्रकारचा कमबॅक आपण पाहिला तो साई 11 षटकारासाठी सागर पाटील याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनिल म्हात्रे यांच्याकडनं आलंय, परंतु षटकार अजूनही बघायला मिळत नाहीये. 7 चेंडू फक्त 3चं योगदान सागरकडनं. अंतिम बॉलवरती दांडी गुल. हा वेग, भन्नाट वेग सोबत दिशा, टप्पा सारे काही ॲक्युरेट आणि अगदी यष्टी वाकवली असं मानावं लागेल गोलंदाजी करत असताना सुमित खंडागलेनं. क्या बात आहे डीजे. ही समय सूचकता आमच्या डीजे मास्टर सँडीकडे नेहमीच राहिली आहे. जे जे मान्यवर येतात त्यांच्या नावाची गुणगौरव गीतं, त्यानंतर ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये हालचाली घडतात त्याच्यावर आधारित गीतं लगेचच डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस, त्यांचं देखील कौतुक करूया. खरं तर हे कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो आमच्या समेत, नेहमीच जेव्हा सँडी डीजे असतो तेव्हा एक वेगळा आनंद समालोचन करताना देखील आपण पाहतोय. पुढील चेंडू राईट मोर द विकेटनं राजेश महादेव मैदानाच्या आतमध्ये. एक काल खरं तर क्रिकेटसाठी ज्यांना भरपूर मोठे योगदान दिलं, अगदी पिसार्वे टीमसाठी काल ज्यानं गाजवला तोच खेळाडू. आज सराव फारसा नाही आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 गडी बाद झाल्यानंतर त्यांना यावं लागलंय आणि पहिला चेंडू ते देखील बीट झालेत. फक्त आणि फक्त 31 धावा. इथे देखील सुपर बॉल. काय गोलंदाजी, अगदी टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात चौफेर. याचं कारण की गोलंदाजी ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते, अगदी तिखट मारा. असं वाटलं होतं ज्या पद्धतीनं धावसंख्येची लयलूट करायला सुरुवात केली होती मंगेश म्हात्रेनं, ते पाहता की 60 धावा होतील, परंतु त्यानंतर लाजवाब गोलंदाजी. इथे फटका तर उडवला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सोपा झेल कंप्लीट केलाय आणि या झेलनं खेळ संपलाय. फलंदाज राजेश महादेवचा देखील. डाव पहिला या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या 5 षटकामध्ये पूर्वार्धामध्ये फक्त धावा बनवल्या त्या 31 धावा आणि 32 धावसंख्येचं छोटं असं आव्हान आहे टीम साई 11 रोहिंजन नवीन वसाहत समोर. हे आव्हान कशा रीतीनं पूर्ण होईल की या आव्हानाचा बचाव होईल हे दुसऱ्या सत्रात जरूर आम्ही साईराजांच्या आवाजात ऐकू, परंतु तुर्ताच आपण वळणार आहोत महागुरूंच्या दिशेने. तरी ते जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे विपक्ष श्री गणेश बलेब क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. या आपण नाणेफेक करूया. मोकळे होतील ते. हा सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे
माजी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब कोपरा आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. साहेब या आपण इथे नाणेफेक केली जाईल. प्रतीक म्हात्रे यांना पाहतो आम्ही. सरपंच चषक नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. चला महेश दादा या, नरेश दादा या आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. नरेश ठाकूर ज्यांना पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती होण्याचं भाग्य लाभलं, ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. या ठाकूर साहेब या कार्यार्थाने निश्चित स्वरूपात आपला सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. वासुदेव शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या फॅमिलीला सुद्धा कार्यार्थाने नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं. ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. लक्ष्मण यांना पाहतो, प्रतीक आहेत. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल जय भोलेनाथ गावदेवी पिसारवे. लक्ष्मण पाटील नाणेफेक आपण जिंकलेला आहे. निर्णय शतरक्षण गणित निर्णय स्वीकारलेला. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. वेल नाही आपल्याकडे सन्मानित केला जाणार आहे. सन्मानी आमचे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब, पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती, त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. सन्मान्य माजी सरपंच आणि श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आदरणीय श्री संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब, माजी स्थायी समिती सभापती, पनवेल महानगरपालिका यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय निरावंती म्हात्रे यांच्या नावाचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. वासुदेव शेठ पाटील साहेब. तर यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री संजय घरत कुटुक बांधण आणि धर्मेंद्र पाटील, यशवंत पाटील यांचा सन्मान केला जाईल. या संजय घरत साहेब कुटुक बांधण, त्याचबरोबर सन्मानित धर्मेंद्र पाटील, यशवंत पाटील खारघर या सर्वांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. यानंतरचा सन्मान असेल धर्मेंद्र पाटील. धर्मेंद्र दादा या, आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. आज खारघरवरून आलेले सर्व सहकारी आम्ही पाहतो इथे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचं निमंत्रण स्वीकारून अरविंद पाटील आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणेत कार्यरत आहेत. अरविंद दादा या, आपण आपला सन्मान इथे केला जाईल. धर्मेंद्र या, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात अरविंद साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. अरविंद म्हात्रे साहेब पनवेल महानगरपालिकेमध्ये एक प्रभारी आहेत. खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर माजी सरपंच संतोष म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते, एकनाथदादा म्हात्रे आहेत, प्रकाश शेट आहेत, यांच्या शुभ हस्ते त्यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केलं जात आहे. धर्मेंद्र पाटील, यशवंत पाटील या, आपला सन्मान इथे केला जाईल. आणि लगेचच बोलणार आमचे समालोचक मित्र साही राजे तलोजा मजकूर यांच्याकडे बोलूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु पोलादी निर्धार आमुचा सुरबलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे मात्र विकेट किपर बीट मॅच मध्ये ट्विस्ट चेंडू सीमा पार बाईच्या स्वरूपात. नक्कीच पंचांचा इशाऱ्यात या चेंडूवरती मिळतील एकूण बाईच्या स्वरूपात 4. तर राहुल पाटील या, आपल्या सन्मानित केलं जाईल. जर सहकार्यांचं कारण सामना सुरू असताना सत्कार करणं आमच्या अंगाला कधी कधी क्षार उभे राहतात. या, परंतु ऑर्गनायझरचं आम्हाला ऐकण्याचं आहे. ओ टू साई राजे. गोलंदाजी अगदी आपण पाहिलं धाडदस्त आणि गोलंदाजीमध्ये भारदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहिली. परंतु इथे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून घडलेली चुका आणि तुम्ही या ठिकाणी पाहतोय गावदेवी 11 पिसोरी टीम खऱ्या तर पंचकृषीमध्ये या संघानं 2024-2025 मध्ये अगदी धुमाकूल घालणारा हा संघ, परंतु तिथे कुठेतरी बॅकफुट आपण पाहताना दिसतोय. गोलंदाज विजय पवार ची पॉवर कशा पद्धतीने असेल. स्विच हिटचा अस्त्र बाहेर काढलाय. फलंदाजाच्या बॅट्स मधून इथे चेंडू सीमा पार. सुमीच्या बॅट्स मधून आलेला हा खणखणीत दणदणी 4. आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही माझ्या राजा शिवभाचा दरारा.
स्लोवर केलाय, वेट अँड वॉच, चेंडूची वाट पाहिली, चेंडूला पाठवलाय, लॉंग लेग सीमा पार, आर पार, सीमा पार, 4 रन. जबरदस्त खेळ या ठिकाणी दाखवत असताना 2 चेंडूवरती 2 खणखणी 4. हो स्विचीचे अस्त्र, परंतु इथे एक धाव तर कंप्लीट केली आहे. पंच आम्हाला दर्शनात लेग बायचा इशारा, एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धाव संख्या आपण या ठिकाणी पाहिली, साई 11 नवीन वसाहत रोहिंजन संघ या ठिकाणी जाऊन ठेपलाय. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 13. हे शेवटचा बॉल असेल षटकातील. 13 धावा. हो हो, यावेळी चांगला चेंडू पाडल्यानंतर थोडासा डीप राहतोय आणि षटक क्रमांक इथे पहिल्याची सांगत होते विजय पवार यांच्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या आता. नवीन वसाहत रोहिंजन टीमच्या एकूण धावसंख्या. ठीक, इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. पांडुरंग म्हात्रे, हरिभक्त पारायण श्री पांडुरंग म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे. माऊली या आपला सन्मान केला जाईल. पिसारवे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा नेहमीच आदर सन्मान केला जातो. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की होय पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी, अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान केला जात आहे. दीपक कवदाम धरणाक्याम यांचा सन्मान केला जाईल. जनार्दन म्हात्रे आपले स्वागत आहे. आणि दत्तकृपा इंटरप्राइजेसच्या वतीने स्पर्धेसाठी खुटूक बांधण यांच्या वतीने 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य, त्यांचं मनपूर्वक आभार. हो टू साई राजे. धन्यवाद. पाहुण्यांची रेलचल आहे महागुरु, नक्कीच असू द्या, हरकत नाही. हा प्रेम आहे खऱ्या. आता आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय संतोषदादा म्हात्रे, रमेशदादा म्हात्रे यांच्यावरती. चांगला फटका तर बसलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला फलंदाज बाद झालाय. तो मात्र सुमितला परतावा लागेल. तर सुमित पाटील यांचा सन्मानित केलं जाईल. तर शैलेश म्हात्रे यांनी जर लागोपाठ 3 विकेट प्राप्त केले तरी एकनाथदादा म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने 4000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच शैलेश देखील जबरदस्त दारच असतो, गोलंदाज. त्याच्यामध्ये असणारी क्षमता, पोटॅशियम भरपूर काय आहे. परंतु इथे धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट जरी छोटी केली असली, परंतु इथे तुमचा नक्कीच डाव कमजोर पडला असेल. आपण नक्कीच सातत्याने उदाहरण घेत असतो धनुष्य बाणाचा, ज्याला जितका ताण आल तितका लक्ष केंद्रावरती तो जोराने करत असतो. परंतु मला लक्ष इथे गाठाचा विकेटचा, आणि नक्कीच इथे फलंदाज बाद झालाय. जरूर टार्गेट जरी छोटा असला, 32 रनचं टार्गेट आहे. गोलंदाज शैलेश म्हात्रे पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. फटका पुन्हा एकदा बसलाय. विकेट हॅट्रिक होणार का स्पर्धेमध्ये, कारण दुसरा विकेट इथे गारज झालाय. इथे मात्र परतावं लागेल संस्कारला, मात्र इथे परतावं लागेल. नक्कीच, क्या बात आहे. जबरदस्त संगीत डीजे मास्टर सूरज, तुमचं देखील मी कौतुक करेन. बघा कृष्णा दवणे यांची खानावल, आगरी खानावल त्या ठिकाणी स्टेजच्या अगदी श्रद्धांजली, जे आमचे डगआउट बनवले आलेत अगदी रोडच्या समोर, कृष्णा दवणे यांची खानावल त्या ठिकाणी चालू झाले. तर स्वादिष्ट भोजन तिथे मिळेल. मटण असेल, वजरी असेल आणि चिकन, आणि या लज्जित खाण्याचा आपण जरूर आस्वाद घ्या. कृष्णा दवणे यांची आगरी खानावल रोडच्या अगदी समोर चालू झाले, त्या आगरी खानावलचा आपण जरूर आस्वाद घ्या. शैलेश म्हात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, विकेट हॅट्रिक संपादित करणार का हा गोलंदाज शैलेश म्हात्रे. फुलर लाईनचा चेंडू होता, इथे मात्र सचिन कडू, इथे मात्र तर इथे काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल. आज रायगड, ठाणे, नवी मुंबईमध्ये ज्यांचा आदर सातत्याने केला जातो, आदर सन्मान, सुजित सुतार अर्थात चाचू म्हणून परिचित असणारे आणि त्यांच्या समेत ज्यांना नागाव ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, यापूर्वी ते प्रभाकर शेठ मडवी यांचंही ते आगमन होणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे.
चेंडू सीमा पार आर पार गरी आहे रणझुंजार बॅटील आले धार चेंडू सीमा पार षटकार. नक्कीच लखलखता हा मैदान आणि या मैदानासाठी प्रचंड मेहनत राहिली. आमचे लक्ष्मण शेठ पाटील जी मातीची व्यवस्था करण्यात आली त्यांचे सहकार्याचं आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करीन. धन्यवाद लक्ष्मण शेठ पाटील, तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसाल. हो, इथे सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन वसाहत साई 11 रोहिंजन संघाच्या माध्यमातून. इथे बघा 12-13 नंबरची ज्यांची गाडी आहे वाहन आहे कृपया लगेचच बाजूला घ्या. 1-2 1-3 12-13 लगेचच गाडी आपली वाहन बाजूला घ्यायची आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. हो, इथे चॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावते. डॉट चेंडूची सांगता धावफलकावरती धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. संघ जाऊन ठेपला 19 वरती. 2 विकेट गारत साई 11 नवीन वसाहत रोहिंजन. 8797 क्रमांकाचं ज्यांचं वाहन आहे बघा अर्थात गाडी आपण लगेचच बाजूला घ्यावी. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन इथे होईल. के कांबळे साहेबांचा सन्मान इथे केला जाणार आहे. के शेठ या आपला सन्मान करणं. आता मात्र सन्मान आम्हाला असा करावा लागणार आहे. षटक संपलं की आमच्या संयोजन समितीला वेळ मिळाली की इथे सन्मान करावा लागणार आहे. कारण स्टेज आता फुल झालेला आहे, भरपूर गर्दी आहे आणि काही क्षणातच इथे रॉयल एंट्री होणार आहेत. के कांबळे साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. पिसाने गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. हो टू कॉमेंट्री बॉक्स साईराज यांच्याकडे बोलूया. नक्कीच सातत्यानं ज्यांचं 9 दिवसाची स्कोरिंगची भूमिका लाभली आमचे जतीनदी गोंधळे यांचा 7 दिवस खऱ्या अर्थानं आपण त्यांची गुणलेखनाची भूमिका सातत्याने पाहणार आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतोय. विजय पवार इथे गोलंदाजीसाठी सज्ज झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती टेपली केली. एकूण 20 येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज विजय पवार इथे ग्रेट कमबॅक करायला हवा. सचिन कडू सातत्याने डे नाईट जे पंचाच्या भूमिकेमध्ये असतात. गोलंदाजी खूप चांगली झाली परंतु प्रॅक्टिस कधी करतात. हो, इथे सन्मान देण्याचा प्रयत्न होता. अगदी सॉफ्ट हँड ऑन साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी गाड्यांचा तोफखाना. आता गाड्या पाक करण्याच्या पुढे हा विचार देखील आयोजकांच्या मनामध्ये असेल. महागुरु 17 मध्ये 11 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज झाला इथे विजय पवार. स्लोवर इथे करण्याचा प्रयत्न होता. इथे विकेट किपर पुन्हा एकदा बीट झाले होते परंतु इथे पाठीचा जो क्षेत्ररक्षक होता अगदी चांगला क्षेत्ररक्षण. इथे इन्व्हेस्टमेंट खूप छोटी होती तरी संघर्ष इथे चालू असताना विजय पवारच्या गोलंदाजीचा हा एकमेव अस्त्र. काय लज्जीज खाना बनवला आमचे सुनीलजी पाटील असतील. तिथे मान्यवरांचं आगमन होत आहे. चांगला फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. एक धाव अंकित केली जाईल. इथे प्रेक्षक वर्गांची देखील मी म्हणेन कौतुकास्पद टाळ्यांचा तोफखाना इथे होणार इथे आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय सुजित सुतार अर्थात चाचू म्हणून परिचित असणारे आहे. एक मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सलीम डॉन मध्ये आज कॉम बॉक्स मध्ये आमचे अतुल मात्रे. चला इथे दमदार इथे आगमन झालेलं आहे. फक्त 1 मिनिट खेळ थांबवायची आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, ज्या व्यक्तिमत्वाचा आदर आणि सन्मान संपूर्ण नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि या महाराष्ट्रामध्ये केला जातो असे दमदार व्यक्तिमत्व सुजित सुतार अर्थात चाचू म्हणून परिचित असणारे आणि त्यांच्या समेत प्रभाकरचंद मडवी ज्यांना नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं अशा दमदार व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होत आहे. आपणा सर्वांचं जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि ग्रामस्थ मंडळ पिसारबे यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चला खेळ स्टार्ट असेल.
दांडीगुल फलंदाज बाद. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मैदानाच्या बाहेर होतोय. फलंदाज आपण पाहतोय प्रसादला मात्र परतावं लागेल. चला गाड्या थोड्या बाजूला घ्या. सन्माननीय भारतदादा म्हात्रे नागझरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. भारतदादा आपले स्वागत आहे. ज्या क्षणाची मित्रांनो आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, एका दमदार व्यक्तिमत्वाचं आगमन झालेला इथे आहे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाने जोपासलेला आहे ते सुजित सुतार, अर्थात प्रेमाने ज्यांना चाचू म्हटलं जातं, अशा दमदार व्यक्तिमत्वाचं आगमन या पिसारवे गावच्या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. आपला आम्ही श्रद्धांजली चषक 2025 पर्व दुसरा स्पर्धेचे ऑर्गनायझर गोल्ड इथे उद्योजक रमेश मात्रे साहेब आणि माजी सरपंच संतोष मात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला मैदानामध्ये बघा मित्रांनो, उन्हाळ्यात खऱ्या अर्थाने पावसाळ्यात धुरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला खऱ्या अर्थाने गार करणाऱ्या दोस्तीच्या दुनियातील दमदार व्यक्तिमत्वांचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन इथे झालेलं आहे. आताच आम्ही ज्या व्यक्तिमत्वाचा इथे आदराने उल्लेख केला की आज संपूर्ण महाराष्ट्र असेल, नवी मुंबई, रायगड, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान इथे सातत्याने केला जातो ते सन्माननीय सुजित सुतार उर्फ चाचू म्हणून परिचित असणारे त्यांचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेकरता या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळ पिसारबे यांच्या वतीने सन्माननीय सुजित सुतार अर्थात चाचू म्हणून परिचित असणारे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत नागाव ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, प्रभाकर शेठ मडबी साहेब, आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन, मनासारखा राजा, अशा दमदार व्यक्तिमत्वाचं आगमन इथे झालेलं आहे की खऱ्या अर्थाने विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना खऱ्या अर्थाने अनेक गरजूंना मदत कार्य करण्याचं काम ज्या दमदार व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून झालेलं आहे ते सन्माननीय सुजित सुतार उर्फ चाचू यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत प्रभाकर शेठ मडवी ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं नागाव ग्रामपंचायत आणि त्यांच्या समवेत आलेला संपूर्ण युवा वर्ग, तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. चला लगेचच आपण मैदानाकडे सुद्धा बोलणार आहोत. स्पर्धा पाहतो रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रियतेचे शिखर गाठलेले आमचे एकनाथ शेठ मात्रे साहेब आहेत. त्याचबरोबर अरुण मात्रे यांना पाहतो आम्ही. संपूर्ण आमचे संजय मात्रे, प्रकाश शेठ मात्रे माजी सरपंच ऑर्गनायझर कमिटी आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. चला तर अंकित पाटील सर पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. यावं अंकित सर, आपले स्वागत आहे यावं व्यासपीठावर. दमदार एंट्री इथे झालेली आहे मित्रांनो. निश्चित स्वरूपात विचारांचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांचं निमंत्रण स्वीकारून स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. संत वचनाप्रमाणे की लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसे कलवल्याची जाती करी लाभाविने प्रीती, पोटी भार वाये त्याचे सर्वस्व साये. या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणे चला खेळ स्टार्ट असेल. दिलगिरी व्यक्त करू. चला मैदानामध्ये आपण लगेचच खेळ स्टार्ट करूया. धन्यवाद महागुरु. आलेल्या तमाम दर्शकांचं, पाहुण्या वर्गांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण करूया. बोलतो मॅचच्या दिशेने क्रिकेटचा रणसंग्राम 13 मध्ये बनवायचे आहेत 9. जर पिसावरे संघाने मॅच जिंकल्या तर जेडी मामा आणि आमचे विनोद दादा दवणे यांच्या माध्यमातून 22,222 रुपये रोख रक्कम इथे देण्यात येईल. एक कार इथे पाक आहे बघा महागुरु.
आपल्या हक्काची मानाची बघा सन्मानाची ज्यांची वाहनं या मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांनी लगेचच मैदानाच्या बाहेर वाहनं पार करावी आणि सामन्याला आपण सुरुवात इथे करणार आहोत. पुन्हा एकदा मी आदरणीय सुजित सुतार अर्थात चाचू म्हणून सर्वांना परिचित असणारे त्यांच्या वतीने आणि प्रभाकर शेठ मडवी साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धीरा चेंडू 9 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज विजय पवार इथे स्वतःला सिद्ध करणार का? हो, वेगवान चेंडू, बॅटची कडा, फलंदाज बाद. इथे मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहिलाय. जीवनला मात्र परतावं लागेल. येस, इथे फलंदाज बाद होताना आपण पाहिलाय. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. उत्कृष्ट चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबईवरून. नक्कीच उर्वरित समीकरण येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी अद्याप देखील 9 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं संगीत आमचे महाराष्ट्रातील नंबर 1 डीजे मास्टर, आमचे बंधुतुल्य मित्र डीजे सँडी, डीजे सूरज. सँडी येस, आपण मॅचच्या दिशेने बोलतोय. 12 चेंडू 9 धाव्यांची गरज. सचिन कडू जबरदस्त पंचाची भूमिका सातत्याने आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज सॉफ्ट हँड ऑन साइडला केलाय, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील. फलंदाज बाद. पश्चाताप होतोय सचिन कडूला. अगदी ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फलंदाज बाद झालाय सचिन कडू. तर बघा राकेशसाठी बघा गावदेवी क्रिकेट संघ पिसारबी क्रिकेट संघाचा गोलंदाज आहे. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी एकनाथ म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. राकेश उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, टॅलेंट आहे. परंतु इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, परंतु समीकरण येऊन ठेपलाय. उर्वरित समीकरण 11 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. नवीन येणारा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय A1 पवन, अर्थातच पवन गायकवाड. अकरा चेंडू आणि इथे 9 धाव्यांची गरज असताना जबरदस्त गोलंदाजी. राकेश विकेट हॅट्रिक करणार का? हो, सॉफ्ट आहे ना, बॅक टू द बॉल, डाईव्ह लावली होती. काय संघर्ष चालू आहे, क्या बात आहे. डाईव्ह जरूर लावली होती. पहा स्क्रीनच्या समोर टेनिस क्रिकेटच्या .inच्या माध्यमातून अगदी स्क्रीनच्या समोर ज्या पद्धतीनं ज्यांनी गोलंदाजी करत असताना चेंडू डिलिव्हर केला, प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, डाईव्ह लावली, परंतु चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु एकदा जोरदार टाळ्या होते त्या क्षेत्ररक्षणासाठी, कारण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न जरूर चालू आहेत. उर्वरित समीकरण येऊन टेपते. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. तर के कांबळे यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तब्बल 8,000 मिळणार आहेत. महागुरु जबरदस्त गोलंदाजी ते करावी लागेल. 10 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय गावदेवी 11 पिसारबे टीम.
मॅच यस विकेट नंबर इथून निघलाय 6 विकेट मैदानातून बाहेर. मॅच जिंकली जेडी मामा आणि आमचे विनोददादा दवणे यांच्याकडनं 33,333 रुपये आता प्राइस वाढली. आपल्या हक्काची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पिसारव्याचे ग्रामस्थ गोलंदाजी आवडली का राकेशची? तर जोरदार टाळ्या होत्या मैदानाच्या चौफेर. आणि एकदा आवाज येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या पाहते तर रंगात आली मॅच. 8 धाव्यांची गरज, पोलादी निर्धार आमुचा असुरबलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. फलंदाज बाद झाले तब्बल 6 विकेट. अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. इथे मात्र अडचणीमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न, हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र इथे गोलंदाज नक्कीच राकेश पाटील. विकेट के कातील राकेश पाटील. हो काय गोलंदाजी, क्या बात है. जोरदार टाळ्या राकेश साठी. काय गोलंदाजी करतोय, क्या बात आहे. जो झिजेल तो चमकेल आणि चमकण्याचा प्रयत्न येथे करण्याचा प्रयत्न करत असताना राकेश नामक गोलंदाज, राकेशचा वादळ या मैदानामध्ये घुमलं गेलंय. आणि काय गोलंदाजी. अनिल टेंबे एक उत्कृष्ट पंच वलप आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परंतु मॅच भरपूर रंगात आहे. समीकरण येऊन टिपते. उर्वरित समीकरण 8 मध्ये बनवायचे आहेत. 8 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सिद्धू मात्रे. स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. स्पीडअप करा, फास्ट केला. ज्या ईर्षेनं मॅच चालू आहे त्या ईर्षेनंच मॅच आपण इथे करायची आहे. 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. गोलंदाज राकेश तयार. हो पुन्हा एकदा डॉट. या दुनियामध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. हुकला तो संपला. मॅच जर जिंकली तर आता जेडी मामा आणि नक्कीच आमचे नकुल शेठ पाटील यांच्याकडनं स्पेशल बघा सामना जिंकला पिसारबे क्रिकेट संघाने तर के कांबळे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल संघाला. क्या बात आहे. जबरदस्त मॅच भरपूर रंगात आहे. 7 मध्ये 8. बॅटची कडा. फलंदाज बाद होणार का? हो तू घेतो मी घेतोय. परंतु इथं नक्कीच राजेशने टिपला झेल. संपलाय. फलंदाज सिद्धू म्हात्रेचा खेळ. हॅलो. विकेट हॅट्रिक साठी सुंदर बैलाचे मालक पिसारवेचे अनबान शान प्रमोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 11,111 रुपयाचं धनादेश आहे. आता नक्कीच महागुरु आता आपण कॅल्क्युलेट करा. कारण जेडी मामा यांच्याकडनं तर पिसारवा संघ जिंकला जेडी मामा आणि विनोददादा दवणे सुनीलदादा पाटील यांच्याकडनं 40,444 रुपये मिळणार आहेत. आता आपण कॅल्सी करा. आता चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला बोलावं लागेल कारण रंगात आले मॅच. क्रीडा रसिक संपूर्ण मैदानाच्या चौफेर ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल. मैदानाच्या चौफेर संतोष शेठ म्हात्रे, रमेश दादा म्हात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. या बात आहे. येस जेडी मामा यांच्याकडनं रोख धनादेश 11,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी जमा झाले आहेत. क्या बात आहे जेडी मामा, क्या बात आहे. आता 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. समोर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. आता प्लीज बक्षीस लावू नका. मॅच भरपूर रंगात आहे. ज्या दिशेनं ज्या ईर्षेनं मॅच चालू आहे. आता प्रणित नाईक स्ट्राईक एंडवरती आहेत. गोलंदाजीसाठी पवन गायकवाड स्ट्राईक एंडवरती आहेत. आणि इथे मात्र अमोल म्हात्रेचा अस्त्र अमोलवरती आता भविष्य दिलाय. कारण एक चेंडू तुम्ही 2-2 लाखाचे फेकणार आहात. क्या बात आहे. जबरदस्त मॅच. अमोल म्हात्रे स्ट्राईक एंड वरती. फलंदाज A1 पवन कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पहिलाच बॉल. हो पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. ना देखा ताव. चेंडू जातोय तो माथो निर्धाव.
अडला जरी हजारदा, पडला असेल हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा, झालं गेलं विसरदा, मुठावल अश्रावल लक्षावरती रोख नजर, एवन पवन तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. समीकरण येऊन ठेवते 5 चेंडू 8 धाव्यांची करत आता रंगात आली आता मॅच, जबरदस्त मॅच. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. चॉप केला चेंडू, शॉर्ट मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहे सागर इथे सांगण्याचा प्रयत्न करतो, शांत हो समुद्र जैसा, सुनामी मेरा गुस्सा आहे. परंतु पिसारवे संघासाठी सर्व काही करण्याची त्यांची इच्छा, हे सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. अप्रतिम मॅच, पैसा उचल मॅच. ज्या ठिकाणी नवीन वसाहत संघाला असं वाटलं होती मॅच आम्ही सहजरित्या जिंकू शकतो. तरी व्यासपीठावर आपण इथे पाहतो ठाणे मुंबईचा टायगर सुजित चाचू सुतार अग्रीडॉन आणि त्यांचे सर्व सहकारी प्रभाकर शेठ मडवी साहेब उपस्थित आहेत. माजी सरपंच नागाव यांच्या वतीने दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त मॅच आहे. महागुरु 4 चेंडू 7 धाव्यांची गरज. गोलंदाज अमोल म्हात्रे अनमोल शाही गोलंदाजी करत असताना हो पुन्हा एकदा डॉट. क्या बात आहे, मॅच आवडली. पिसारवेकर टाळ्या होऊ द्या. ओहो क्या बात आहे, बक्षिसांची खैरात, पैशांचा पाऊस इथे बरसताना आपण पाहणार आहोत. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्या हक्काची, मानाची, सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. जबरदस्त स्पर्धा, A1 स्पर्धा. गोलंदाज तयार, बॅटची कडा, फलंदाज बाद होणार का? हो, आणखीन एक विकेट नंबर 8 मैदानाच्या बाहेर. आता समीकरण येऊन ठेपणार, उर्वरित समीकरण 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. धन्यवाद महागुरु. जर मॅच जिंकली, आमचे कॉमेंटेटर आहेत याच गावचे भूमिपुत्र वाईस ऑफ पिसारवे अतुल म्हात्रे यांच्याकडनं मॅच जिंकली तर 5,000. आता नक्कीच बॉलर साठी आहेत का? अमोल साठी मॅच जिंकली तर अमोलसाठी 5,000 रुपयाचा धनादेश आहे. परंतु समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती रोहित. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. फटका चांगला आहे, फलंदाज बाद. क्या बात, क्या बात है, क्या बात है, क्या बात है महागुरु. रंगात आली मॅच, रंगात आणि संघात. आणि विनंती करीन आपण नक्कीच टी शर्ट काढू नका. आपली मैत्रीपूर्वक लढत आहे. विनंती करेन. यस, आता रंगात आली ही मॅच. आता रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. हो क्या बात है. ना भूतो ना भविष्य, अद्भुतास मॅच तुमच्या समवेत आज रंगून आली आहे. 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. दिस मॅच सेवला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. बोला जय श्रीराम. क्या बात आहे. या ठिकाणी 1 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. दिस मॅच सेव्ह ओनली गॉड मिरॅकल. गोलंदाजाने मॅच जिंकली तर अतुल आमचे कॉमेंटेटर आहेत त्यांच्याकडनं 5,000. शॉप केलाय चेंडू, गॅप देखील मोठा. मैदानात प्रेक्षकांनी जायचं नाहीये, प्रेक्षकांनी कोणी जायचं नाहीये. चला, मोठी स्पर्धा आहे, मैदानात शिरकाव करू नका. चला एकनाथ माथे साहेब अभिनंदन करण्यासाठी गेलेले आहेत. यावं आपण सर्वांनी. आताच्या लढतीमध्ये इथे गावदेवी पिसारवे क्रिकेट संघाने साई 11 नवीन वसाहत क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा आम्ही ठाणे नवी मुंबईचा टायगर सुजित चाचू सुतार अग्रीडॉन आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रभाकर भाई मडवी माजी सरपंच नागाव यांच्या वतीने विजेता क्रिकेट संघाचं अभिनंदन. आणि ज्यांनी शेवटचं षटक फेकलं बघा
तो खेळाडू असणार आहे सामनावीर. गोलंदाज ज्यांनी शेवटला येस, ज्या गोलंदाजांनी या मॅच मध्ये जीव टाकला, 6 चेंडूमध्ये ज्याने 1 धाव खर्च केली तो ठरतोय 3 विकेट या ठिकाणी कॅरी केलाय. राकेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. भरपूर बक्षीस आहेत, बक्षिसाची आम्ही गणना केली नाही, जेवढी काही रक्कम लागली तुमच्या समोर आम्ही देणार. तर राकेशला सामनावीराचा इथे काय किताब दिला जाणार आहे. आणि अमोल मात्रे तुझ्यासाठी जंजीर बैलाचे मालक विनोद दवणे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज अमोल तुझ्यासाठी. राकेशचं कौतुक करावं अमोल तुझ्यासाठी. आणि अमोलला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. सन्मान